नमस्कार. मी आज अभिजित बिचकुलेंवर बोलणार आहे. होय, अभिजित बिचकुलेंवर. तुम्ही म्हणाल कुलकर्णी काय ढासाळला का काय, सगळा दर्जा बिर्जा कुलकर्णीचे विषय संपले का? नाही हो, विषय आपले संपले नाही आहेत. अभिजित बिचकुलेंवर बोललंच पाहिजे आणि अभिजित बिचकुलेंचं उदाहरण देऊन काही लोकांना समजावून सांगितलं पाहिजे. बिचकुलेंनी उद्धवला हरवले हे आजचं टायटल आपलं म्हणूनच आहे. म्हणजे अभिजित बिचकुले या व्यक्तीच्या विषयी लोकांच्या मनामध्ये अनेक वेगवेगळे विचार असतील. काय गमती करतात, कुठे जातात, काय बोलतात, स्वतःविषयीचा त्यांना कसा विश्वास असतो, तो भ्रामक असतो का, तो खरा असतो का, या सगळ्या विषयावर बोलता येऊ शकेल. मला अभिजित बिचकुलेंच्या एखाद्या गोष्टीच्या सातत्याचं कौतुक वाटतं. म्हणजे माणसाने वेडेपणा सुद्धा सातत्याने करावा. म्हणजे आपलं वेडेपणाचं लोकांना वेडपटपणा वाटावा असं काम सुद्धा सातत्यानं करण्यात एक शहाणपणा असतो, यश मिळतं. ते कुठला शेर असतो, कौन कहता है यार आसमां में छेद नहीं होता, एक पत्थर तो तबीयत से उछालो यारो. एक दिवस नक्की लागतं, हे लक्षात ठेवा. एक दिवस तरी तो वेळ येतो आणि त्या वेळेची प्रतीक्षा करायची असते. नुसती प्रतीक्षा करायची नसते, काम करत राहायचं असतं. अभिजित बिचकुलेंनी काय केलं? अभिजित बिचकुलेंना निवडणुका लढविण्याचा छंद आहे. बांद्र्यात जाऊन लढतील, साताऱ्यात लढतील, जावळीत लढतील, बारामतीत लढतील, लोकसभा लढतील, विधानसभा लढतील, नगरपालिका सुद्धा लढतील. तसं बिचकुलेंनी बांद्र्यात निवडणूक लढवली, 50च्या खाली आले. तेवढ्यावर भागलं नाही. त्यांनी आपल्या पराभवाला सुद्धा कसं घेतलं? अरे लोक नाव घेतील माझं, मी जाऊन लढलो. पहिल्यांदा ठाकरेंच्या विरोधात लढण्याची हिंमत केली, कुणी लढत नव्हतं असं सांगायचं. लोक हसायची, मी सुद्धा हसलेलो आहे, लोक हसायची. पण बिचकुले या हसण्याकडं बघितलं नाही, त्यांनी ते लढत राहिले. त्यांनी बारामतीत निवडणूक लढवली. बारामतीत त्यांना 68 मतं पडली. किती? 68 विधानसभा निवडणुकीत. काय बघा, 68 माणसं बिचकुलेंच्या पाठीशी आली. हे का कमी आहे? म्हणजे आपण ज्यांना वेडे म्हणतोय त्याला वेडे न म्हणणारी 68 माणसं बारामतीत होती. हा जिंकेल याचा विश्वास असणारी, कारण माणूस जिंकणाऱ्याला मतदान करतो. बघा, त्यांनी जावळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवली, 529 मतं पडली. 68ची 529 झाली. याला म्हणायचं दुर्दम्य आशावाद. आणि आत्ता अभिजित बिचकुलेंनी, एबीनी, ज्यांना उदयनराजे सुद्धा घाबरतात, हे उदयनराजेंनी म्हटलंय, मी नाही, त्या बिचकुलेंनी 2 राजे एकत्र आल्यावर साताऱ्याच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवायचं ठरवलं. एका लिमिटेड गावात आले आणि त्या लिमिटेड गावात आल्यावर बिचकुलेंना मतं किती पडली असतील? बिचकुले एकूण उमेदवारांच्या मध्ये 4थ्या क्रमांकावर गेले. जे खालून 4थ्या असायचे ते वरून 4थ्यावर आले. बिचकुलेंना सातारा नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत 2772 मतं मिळाली. साताऱ्यात बिचकुले चालतात. 2772 माणसं बिचकुलेंना मतदान करून हा नगराध्यक्ष होऊ शकतो असं वाटणारी आहेत. हे फार महत्वाचं आहे. 2772 मतं मिळाली. डिपॉझिट वाचलं. एरवी डिपॉझिट घालवणारे बिचकुले अपक्षात 2ऱ्या नंबरवर होते. एकूण उमेदवारात 4थ्या नंबरवर होते, तर अपक्षांमध्ये ते 2ऱ्या नंबरवर होते. हे विसरू नका. मला सांगायचंय काय, बिचकुलेंनी आपल्यात पराभवाची सातत्याची परंपरा कायम ठेवून आपला उत्कर्ष घडवलाय. हाईक घेतली आहे मतांमध्ये, सुधारणा केली आहे, चांगली मतं मिळाली आहेत. आणि उद्धव ठाकरे गिरता ही चला जा रहा है, गिरता ही चला जा रहा है. उद्धव ठाकरे म्हणजे काश्मीर मधलं हिवाळ्यातलं तापमान. दिन ढले उतरता चले, रात ढले उतरता चले, असं सगळं चाललंय. उद्धव ठाकरेंची या निवडणुकीतली सरासरी टक्केवारी म्हणजे इन अन ॲव्हरेज विजयाची 18.5% येते. 18.5%, जी आधी चांगली होती. इन मिन आले 7 का 8, त्यातलाही एक शिंदेकडे निघून गेला, लगेच निवडून आल्या. ही स्थिती आहे उद्धव ठाकरेंची. बिचकुले काहीतरी करू शकतात
असं वाटणारी 2700 मंडळी साताऱ्यात आहेत. उद्धव काही करू शकतात असं वाटणारी 27% मंडळी सुद्धा महाराष्ट्रात नाहीत. ह्याच्यापेक्षा वाईट अवस्था कोणती असावी? म्हणून बिचकुलेंनीच उद्धव ठाकरेंना हरवलंय असं माझं मत आहे. तुम्हाला काय वाटतंय ते कमेंटमध्ये नक्की कळवा. नमस्कार. स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज